चव तर अप्रतिम आहे, नक्की ट्राय करून बघा तुम्ही. हॅलो, द स्पायसी कढई किचनमध्ये आज आपण इथे मस्त असे पौष्टिक हेल्दी थालीपीठ बनवणार आहोत. आणि आपल्या चॅनलवर भरपूर सारे थालीपीठच्या रेसिपी अपलोड केलेले आहे, त्या तुम्ही तिथे बघू शकता. नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी तुम्ही ते थालीपीठ बनवून देऊ शकता. सर्वच थालीपीठ पौष्टिक हेल्दी आहे, नक्की ट्राय करून बघा. चला तर मग लगेच वेळ न घालवता रेसिपीला इथे सुरुवात करूया. इथे आपण पौष्टिक असे थालीपीठ बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी थोडीशी मेथी धुवून घेतली, चिरून घेतलेली. एक टमॅटो चिरून घेतलेला आहे. 2 पानं इथे सॅलडची घेतलेली, ती पण चिरून घेतली. सॅलड तुम्ही थालीपीठमध्ये घातला की अतिशय टेस्टी आपली थालीपीठ होतात. त्यानंतर इथे मी 1 कांदा मोठा, तो पण चिरून घेतलेला आहे. थोडीशी इथे कोथिंबीर घेतलेली चिरून. त्यानंतर इथे हिरव्या मिरच्या इथे खूप तिखट आहे, 2च घेतलेले आहे बारीक चिरून. तुम्ही किती तिखट खाता त्यानुसार तुम्ही इथे मिरची ॲड करू शकता. चला मग आपण इथे हेल्दी आणि पौष्टिक थालीपीठ कसे बनवायचे हे बघूया. कोथिंबीर आणि हिरवी मिरची ॲड केलेली आहे. जी आपण मेथी चिरून घेतली ना, ती ॲड करणार आहोत. तुम्हाला जर इथे कुठल्या अजून भाज्या ॲड करायच्या असेल त्या तुम्ही इथे करू शकता. बऱ्याच वेळा काय होतं, आपली मुलं काही भाज्या खात नाही, त्या तुम्ही याच्यामध्ये ॲड केल्या की मुलांच्या पोटात पण जातात, न कळत मुलं ते खातात पण. तर इथे कांदा पण ॲड करून घेऊया. आता इथे 1 पळी भरून आपण डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे. अजून 1 पळी, 2 पळी भरून आपण इथे डाळीचं पीठ ॲड केलेलं आहे. तर इथे मी अर्धा चमचा, छोटा चमचा आहे, तिखट टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे 1 चमचा भरून धनेपूड ॲड केलेली आहे. 1 चमचा भरून इथे जिरेपूड टाकून घेतलेली. हवं तर तुम्ही इथे जिरे न कुटताही टाकले तरी चालेल. 1 चमचा भरून इथे बडीशोप मी ॲड केलेली. बडीशोप तुम्ही टाकून बघा, अतिशय थालीपीठ आपले टेस्टी होतात. जशी आपली बडीशोप इथे थालीपीठ आपलं भाजल्या जातं ना, त्याच्यामध्ये ती बडीशोप जशी फ्राय होते ना, थालीपीठमध्ये भाजल्या जाते, आपलं थालीपीठ चवीला अप्रतिम लागतं. हातावर कुस्करून इथे ओवा ॲड केलेला आहे. इथे थोडीशी हळद ॲड केलेली आहे. चवीनुसार आता इथे मीठ ॲड करायचं आहे. आणि सर्व साहित्य टाकल्यानंतर 1 चमचा भरून इथे मी, छोटा चमचा आहे, साजूक तूप ॲड केलेलं आहे. हे छान मिक्स करून घेऊया आपण. लागेल तसंच इथे पाणी ॲड करणार आहे मी. हे बघा, इथे लागेल तसं पाणी टाकून मी इथे भिजवून घेतलेलं आहे. सेम असंच परफेक्ट करून घ्यायचं आहे आपल्याला. असं आपण मुलांना सॅलड खायला दिलं तर मुलं खाणार नाही. मोठी मुलं असेल तर ते खातात, पण लहान मुलं असेल ते सॅलड वगैरे खात नाही. तर तुम्ही अशा थालीपीठमध्ये ॲड करू शकता. किंवा कुठल्याही पालेभाज्या खात नसेल लहान मुलं, तर तुम्ही या थालीपीठमध्ये टाकू शकतात. अशा भाज्या याच्यामध्ये ॲड केल्या की मुलांना कळतही नाही आणि मुलांच्या पोटामध्ये सर्व भाज्या पौष्टिक अशा मिळतात मुलांना. अशा पौष्टिक भाज्या मुलांच्या आहारामध्ये त्यांना मिळतात. त्यासाठी आपण इथे प्रत्येक कुठलीही भाजी मुलं खात नसेल त्या भाज्या आपण अशा थालीपीठ किंवा कटलेट ह्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. हे बघा, असंच परफेक्ट इथे भिजून घ्यायचं. इथे तुम्ही बघू शकता, जास्त पातळ पण केलेलं नाही आहे आणि जास्त इथे घट्ट पण नाही आहे. असंच इथे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही याच्यामध्ये लाल तिखट अजून टाकलं तरी चालेल, पण मी इथे हिरवी मिरची ॲड केलेली, ती प्रचंड तिखट आहे, म्हणून इथे मी जास्त काही लाल तिखट टाकून घेतलेले नाही आहे. चला मग आता लगेच थालीपीठला सुरुवात करूया. इथे आपण तवा ठेवलेला आहे. तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं. इथे तेल टाकल्यानंतर आहे ना, हे छान पसरून घ्यायचं आहे. आता इथे तेल छान पसरवल्यानंतर आपण इथनं मिश्रण घ्यायचं. सावकाश इथे तुम्हाला जी साईज हवी त्या साईजचे इथे थालीपीठ असे सोडून घ्यायचे. हे बघा, इथे छान असं एकसारखं मी इथे सोडून घेतलेलं आहे. 2 मिनटं काहीही न करता होऊन द्यायचे. गॅस मीडियम ठेवायचं आहे आपल्याला, की आतपर्यंत ते छान भाजल्या जातात. इथे आपण एकदा तेल ॲड केलेलं आहे, तव्याला छान लावलेलं आहे, पुन्हा तेल टाकायची गरज नाही. आता इथे 1-2 मिनिटांनी हे छान सावकाश
तव्यापासून सेपरेट करून घ्यायचं. केल्यानंतर हे बघा इथे छान मस्त आपण चेंज केली साईड आणि भाजल्या पण मीडियम गॅसवर भाजल्यामुळं तुम्ही इथे बघू शकता कलरसुद्धा किती छान आलेला आहे. तेवढंच मग ते खायला पण खरपूस लागतं आणि आतपर्यंत छान भाजल्या जातं. वाटलंच तर तुम्ही इथे वरून थोडंसं तूप लावू शकता, नाही लावलं तरी चालेल. तूप लावलं तर छान असं पसरून घ्यायचं. मुलांना रोज रोज भाजीपोळी दिली डब्याला की मुलंही कंटाळतात. त्यांच्या आवडीनुसार तुम्ही असे वेगवेगळ्या भाज्या ज्या मुलांना आवडत असेल त्या ह्याच्यामध्ये ॲड करून तुम्ही हे मुलांना थालीपीठ देऊ शकता. मुलं आवडीने खातील. हे बघा खालची पण साईड अशी छान भाजली गेलेली. अजून एकदा आपण ही साईड छान भाजून घेऊया. आमच्याकडे तर थालीपीठ म्हणलं की वेगवेगळ्या प्रकारची थालीपीठ सर्वांना आवडतात. सावकाश मस्त असं प्रेस करत करत हे थालीपीठ आपल्याला भाजून घ्यायचे की आतपर्यंत ते कच्चं राहत नाही आणि छान भाजल्या जातं. आता आपण चेक करूया. हे बघा आता हे छान मस्त असं भाजले गेलेले. आता आपण हे काढून घेऊया. तुम्ही कलरवरनंच बघा खायला अतिशय टेस्टी लागतं. आता इथे थोडंसं तेल मी पुन्हा ॲड केलेलं आहे. एकच पळी इथे आपण मिश्रण घ्यायचं आहे. ते छान असं पसरून घ्यायचं आहे. जी साईज हवी ती साईज तुम्ही इथे बनवू शकता. लहान मोठे एकसारखे होतात. हे बघा इथे छान असं सोडून घेतलेले 2 मिनटं होऊन द्यायचं आहे. मस्त असं थालीपीठ आहे. नक्की ट्राय करा तुम्ही. त्याची पण साईड इथे हे बघा छान मस्त अशी प्रत्येक थालीपीठ असं छान मस्त खरपूस भाजून घ्यायचं आहे. असं भाजल्यामुळे ते खायला पण छान लागतं. म्हणून असं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. हे पण चेक करूया. हे बघा हे पण छान मस्त भाजले गेलेले. तुम्हाला जर ही माझी थालीपीठची रेसिपी आवडली असेल हेल्दी पौष्टिक तर पटकन लाईक करून घ्या. चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा. तर पुढचेही सर्व थालीपीठ मी अशीच बनवून घेणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत तुम्ही असे थालीपीठ बनवून नक्की ट्राय करून बघा. बाय.